नमस्कार मंडळी. सरकारी कार्यालयांमधून होणाऱ्या चुका किंवा भोंगळ कारभाराच्या अनेक कथा आपण ऐकल्या असतील. पण बिहारमध्ये एक अशी घटना घडली आहे जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि हसू देखील आवरणार नाही. इथे चक्क एका कुत्र्याच्या नावाने रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाइल सर्टिफिकेट जारी करण्यात आलं. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. पाटणा तालुक्यातील मसुरी भागामध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला. या निवासी प्रमाणपत्रावरती अर्जदाराचे नाव डॉग बाबू असे लिहिलेले होते. ते त्याच्या वडिलांचे नाव कुत्ता बाबू आणि आईचे नाव कुत्या दिवस नमूद केले होते. पत्ता म्हणून कौली चौक, वॉर्ड नंबर 15, कसौरी, जिल्हा पाटणा, बिहार असे दिले होते. आणि सर्वात धक्कादायक म्हणजे अर्जदाराच्या छायाचित्राऐवजी एका कुत्र्याचा फोटो वापरण्यात आला होता. आणि हे रहिवासी प्रमाणपत्र 24 जुलै रोजी RTPS काउंटद्वारे जारी करण्यात आले होते. आणि त्यावर महसूल अधिकारी मुरारी चव्हाण याची डिजिटल स्वाक्षरी देखील होती. आणि हे प्रमाणपत्र सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. अधिकाऱ्यांनी तात्काळ हे प्रमाणपत्र रद्द केले आहे. तसेच या प्रकरणामध्ये दोषींवरती कठोर कारवाई केली आहे असे देखील सांगण्यात आले आहे. एका कुत्र्याच्या नावाने रहिवासी प्रमाणपत्र जारी होणे हा सरकारी कामकाजातील निष्काळजीपणाचा कळस आहे. खरं तर निवासी प्रमाणपत्र हे एका महत्वाचे सरकारी दस्तावेज असते आणि ज्याचा उपयोग अनेक ठिकाणी होतो. आणि अशा महत्वाच्या दाखल्यासाठी अर्ज करताना आवश्यक ती पडताळणी न करणे, फोटो आणि नाव याकडे लक्ष न देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. सरकारी कार्यालयांमध्ये असे प्रकार होणे कितपत योग्य आहे असे तुम्हाला वाटते? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माहितीविषयक व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.